धडाडीचे अधिकारी अशोक काकडे यांचा पदोन्नतीबद्दल लोकहित मंचतर्फे भव्य सत्कार. सांगली. प्रशासकीय क्षेत्रात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवणारे सांगलीचे माजी जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक माननीय अशोक काकडे यांची वरिष्ठ संधी पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सांगलीतील लोकहित मंचच्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. प्रशासकीय अनुभवाचा गौरव. अशोक काकडे यांनी जिल्हाधिकारी म्हणून सांगलीत बजावलेली कामगिरी आणि सध्या महामंडळात करत असलेले काम अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांच्या याच प्रशासकीय कौशल्याची दखल घेऊन शासनाने त्यांना वरिष्ठ पदावर बढती दिली आहे. या आनंदाप्रित्यर्थ लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी पुष्पगुच्छ देऊन काकडे यांचा स्नेहपूर्वक सत्कार केला. लोकहित मंचचे कार्यदिशादर्शक. सत्काराला उत्तर देताना अशोक काकडे भावुक झाले. ते म्हणाले, प्रशासनात काम करताना अनेक संघटना पाहिल्या, पण लोकहित मंच ज्या निष्ठेने सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत आहे ते पाहून समाधान वाटते. सर्वसामान्य आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांची समाजाला नितांत गरज आहे. यावेळी त्यांनी मंचाच्या सर्व आगामी प्रकल्पांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. मान्यवरांची उपस्थिती. या सोहळ्याला सांगलीतील विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. यात प्रामुख्याने चेतन गाडे, अबुबकर तहसीलदार, अंकुर गायकवाड, मिलिंद कांबळे, विलास कांबळे, सागर लोंढे या सर्व मान्यवरांनी मा. अशोक काकडे यांच्या भावी कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या. जनसामान्यांशी जोडलेले अधिकारी म्हणून ओळख असलेल्या काकडे यांच्या पदोन्नतीमुळे प्रशासकीय वर्तुळातूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच सम्यक महाराष्ट्र न्यूजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.